नमस्कार दोस्तांनो, मित्रांनो, कसे आहेत आपण? बरे आहेत का? चला ठीक, ते व्हिडिओ सुरू करू आपण. माझ्या ह्या ब्लॉगमध्ये करू आपला वॉक. चला, ब्लॉगमध्ये आलोय. मी आलो इथं वावरामध्ये. ते शेतामध्ये आल्यास नंतर माझी मम्मी म्हणे जा म्हणे तिकडं. तर आलो मी इथं शेतामध्ये. मी बघा, मी शेतात आलो. तुम्हाला दाखवून देतो. हे माझ्या पाठीमागं मक्काचं शेत आहे. तर इथे एक नवीन देशी जुगाड चालू आहे औषध मारण्यासाठी. ते पण तुम्हाला दाखवून देतो. तर चला, दाखवून देतो देशी जुगाड. करूया स्टार्ट व्हिडिओ. आपण तर बघू शकता, हे नवीन जुगाड आहे. बघा कसं लावलेलं आहे ह्या माणसाने जुगाड. हे शेतकरी किती तज्ञशील शेतकरी आहेत. हे पडलेल्या वस्तूपासून जुगाड लावतात. पूर्ण टाकेपर्यंत उचलेपर्यंत पाहिजे नाही. हे बघा, आता ते पाणी टाकतात हे. आणि आता औषध टाकणार, ग्लेन सल्फाइड या औषधाचं नाव आहे. कारण की मक्काच्या आळीचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठी. बघा, हे लाल औषध आहे, कालवलेलं आहे. ते वीज पंपाचं औषध कालवलेलं होतं त्यांनी. आता ते टाकतात हे. बघून घ्या, या आळीचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठी. हे बघा, आता झाकण लावलेलं आहे. आणि आता हे नवीन जो आविष्कार त्यांनी तयार केलेला आहे, भंगार वस्तू पडण्यापासून हेल्मेट तयार केलेले आहे. आणि ते आळीचं जे औषध मारणं आहे त्याच्यापासून दुष्प्रभाव वाचवण्याकरिता त्यांनी हे केलेले आहे. तर ते चालू करतात इंजन. आणि जे हे इंजन हे 220 SCCचं इंजन आहे, पेट्रोल इंजन. बघा, हे नवीन जुगाड, देशी जुगाड तयार केलेलं आहे त्यांनी. याच्यातून म्हणजे स्वतःची सुरक्षा होईल, दुसऱ्याची पण सुरक्षा होईल. हे बघा, आता ते शेतामध्ये आणि किंवा वावरात जात आहेत. हे बघा, आता त्यांनी पंप चालू केलेला आहे. आणि औषध फवारण्याचा सोबत कार्यक्रम चालू आहे. हे तोंडात नाही जाऊ कीटकनाशक म्हणून ते फवारतात. आणि याचा आविष्कार त्यांनी केलेला आहे. ही जनजागृती माहिती त्यांनी दिलेली आहे. व आपणही स्वतः वाचा आणि दुसऱ्याला बी संसर्ग टाळा. आणि कीटकनाशकच्या फवारणीपासून वाचा. ही फवारणी मक्काच्या आळीसाठी चालू आहे.